नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर गणपती बाप्पा विशेष असे वेगवेगळे मोदकाचे प्रकार पाहूया. त्यातलाच पहिला प्रकार पाहूया तो म्हणजे दुधाचे मोदक. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये आपण दूध टाकणार आहोत. म्हणजे मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी साय देखील टाकलेली आहे कारण याने खूप छान टेक्स्चर येणार आहे मोदकाला, त्यामुळे साय थोडीशी टाकायची आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत, मी इथं फुल्ल 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ते टाकणार आहे. आता ते टाकून झाल्यानंतर त्यामध्ये लगेचच अर्धी वाटी मी इथं साखर वापरलेली आहे आणि हे सगळं काय करायचं, एकजीव करायचं आणि पूर्ण मंद गॅस करायचा आणि त्यानंतर आपण एक चमचाभर तूप टाकायचं. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला हे मिश्रण घट्टसर बनवायचं आहे. त्यामुळे तुपानं काय होईल, लगेच म्हणजे उतू जाणार नाही आणि घट्ट बनण्यासाठी पण मदत होईल आणि त्याला एक छान बँडिंग पण येईल. चला तर थोडं आपण एकसारखं परतवत राहायचं आहे. अजिबात करपवायचं नाही हे मिश्रण आणि पूर्ण हे मिश्रण आपल्याला आठवून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे आणि गॅसवरनं उतरून घेतलेलं आहे. आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं तुम्हाला काय वाटतं, पातळ वाटतं, पण जसं हवा लागेल म्हणजे जसं थंड होईल तसं हे मिश्रण काय होतं, घट्टसर बनण्यासाठी मदत होते. आता मी हे मिश्रण थोडंसं काय करते, फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे म्हणजे घट्टपणा लवकर येण्यासाठी. आता काय करणार आहे, या मिश्रणाचे 2 भाग केलेले आहेत. एका भागामध्ये मी काय केलेलं आहे, थोडासा कलर वापरलेला आहे. आता हिरवा कलर मी इथं खायचा जो कलर असतो तो घेतलेला आहे आणि तो कलर वापरलेला आहे आणि थोडं निम्म जो आहे तो पांढरा भाग असाच ठेवलेला आहे. म्हणजे अतिशय सुंदर दिसण्यासाठी थोडासा कलर वापरलेला आहे. आता काय करायचं, दोन्ही आपण छान गोळे बनवून घेऊयात आणि त्यानंतर आपण मोदक साच्यामध्ये याचे मोदक बनवूया. मी काय केलेलं आहे, पहिल्यांदा जो आपण हिरव्या कलरचा घेतला होता तो व्यवस्थित असा मोदकाच्या साच्यामध्ये सेट करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असे सेट करायचं आणि त्यानंतर जो आपला पांढरा भाग राहिलेला आहे तो मध्ये ठेवायचा. म्हणजे जेव्हा आपण हा मोदक फोडू तेव्हा अतिशय सुंदर दिसणार आहे. आतला जो पांढरा भाग आहे तो खूप सुंदर दिसणार आहे. याकरता असं हे बँडिंग म्हणजे असं हे या मोदकाचं आपण आकार म्हणजे शेप देऊ शकतो. चला तर त्यानंतर असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक इथं बनून तयार झालेला आहे. हा मोदक आपला हा दुधापासून बनवलेला आहे. भरपूर प्रमाणामध्ये दूध वापरलेलं आहे. दूध छान आटवून घेतलेलं आहे. डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे आणि थोडीशी हवी असल्यास यामध्ये वेलची पूड पण टाकायची आणि मस्त असे एकदम रसरशीत असे हे मोदक बनवून घ्यायचे. अगदी खव्याच्या चवीचे, खव्यासारखेच अगदी मस्त असे हे मोदक लागतात. तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला असे मोदक जरूर बनवा आणि झटपट बनण्यासाठी मदत होते. तुम्ही इथं पाहू शकता अतिशय सुंदर असे हे आपले दुधाचे मोदक इथं बनवून तयार झालेले आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये बनवा, त्यामुळे तर अतिशय सुंदर दिसतात. चला तर त्यानंतर आपण इथं बघणार आहोत प्रकार दुसरा, तो म्हणजे गव्हाच्या पिठाचे मोदक. अरे इतके सुंदर हे गव्हाचे पिठाचे मोदक होतात. घरातलं साहित्य वापरायचं आहे आणि मस्त असे मोदक आपण हे बनवायचे आहेत. चला तर त्याकरता मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी टाकणार आहे 1 चमचा तूप टाकायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत. म्हणजे काजू, बदाम तुम्हाला जे काही आवडत असतील ते देखील ड्रायफ्रूट्स टाकू शकता. आता मी तर अर्धा कप प्रमाणामध्ये एकदम बारीक करून इथं ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत. त्यानंतर छान असं परतवून घ्यायचं. त्यात मध्येच आपण 1-2 चमचे खसखस टाकूया म्हणजे खसखस पण छान भाजले जातील. आता इथं खसखस टाकून घेतलेलं आहे. सगळं एकजीव करायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स जे आहेत म्हणजे काजू बदाम जे आहेत ते छान भाजून घ्यायचे. आता मी हे ड्रायफ्रूट्स काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपण आता टाकणार आहोत सुकं खोबरं. सुकं खोबरं पण मी इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे. ते देखील छान असं भाजून घ्यायचं. म्हणजे आपण सुकं खोबरं हे लगेचच करपू शकतं, त्यामुळे काय करायचं, गॅस अगदी मंद करायचा आणि हे छान खोबरं भाजून घ्यायचं. आता छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता खोबरं देखील काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये आता आपण दुसरा पदार्थ टाकणार आहोत. ते म्हणजे आता हे पूर्ण आपण पूर्ण आपण ही कढई व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि तुपामध्ये काय करायचं, लगेचच एक आपण इथं पीठ वापरणार आहोत. आता हे पीठ जे आहे ते गव्हाचं पीठ म्हणजे आपण चपाती बनवतो ते पीठ आहे. हे पीठ मी घेतलेलं आहे इथं फुल्ल 3 वाटी, म्हणजे छोट्या वाट्या आहेत 3 वाटी इथं फुल्ल हे मी पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आपण छान भाजून घ्यायचं आहे. या पिठामध्ये एकदम तूप ओतायचं नाही. जर एकदम तूप ओतलात तर काय होईल, हे पीठ भाजलं जाणार नाही. त्याकरता काय करायचं, थोडं जसं लागेल तसं तूप टाकत राहायचं. म्हणजे चमचाभर तूप टाकत राहायचं आणि छान खमंग हे पीठ भाजून घ्यायचं आहे. जेवढं हे पीठ आपण छान भाजून घेऊ
तेवढे हे आपले मोदक अगदी खुसखुशीत खमंग बनणार आहेत. चला तर पीठ छान भाजलं गेलेलं आहे. आता त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये गूळ टाकणार आहोत. गूळ मी इथं फुल्ल 1 वाटी टाकलेला आहे. आता या गुळामध्ये आपण तूप वगैरे थोडंसं एखादा चमचा तूप टाकू शकतो. गूळ पूर्ण वितळवून घ्यायचा, पाक कुठलाही करायचा नाही आणि लगेचच आपण जे गहू पीठ भाजून घेतलं आहे ते टाकायचं, खोबरं टाकायचं, ड्रायफ्रुट्स टाकायचे, सगळं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर खाली उतरवून घ्यायचं. मी जेव्हा पीठ टाकत होते त्यावेळेसच गॅस बंद केला होता. आता त्यानंतर हे मिश्रण खाली उतरून घ्यायचं आणि हातानं थोडंसं चुरडून घ्यायचं. म्हणजे काय होईल, ह्यातल्या जर काही गुठळ्या वगैरे झाल्या असतील, गाठी वगैरे झाल्या असतील तर त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आणि त्यानंतर एकदम मऊसूत असं पीठ बनवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये सुंठ पावडर किंवा वेलची पावडर तुम्ही टाकू शकता. मी इथे सुंठ पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर कारण गूळ आहे त्यामुळे सुंठ पावडर टाकलेली आहे आणि सगळं हातानं मी काय केलेलं आहे, चुरडून घेतलेलं आहे, म्हणजे एकजीव करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण लगेचच मोदक साच्यामध्ये हे पीठ टाकणार आहोत. एखादा तुम्हाला हवा असल्यास तर ड्रायफ्रुट्स टाका. मी तर पिस्ताचे काप थोडेसे लावलेले आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये पीठ भरून घेणार आहोत. म्हणजे हे जे मिश्रण केलेलं आहे ते सगळं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. बघू शकता अगदी व्यवस्थित असं सेट करायचं, अजिबात कुठेही पोकळ भाग ठेवायचा नाही. पीठ भाजण्याची प्रक्रिया मात्र खूप महत्त्वाची आहे, कारण पीठ खमंग आणि खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा कलर चेंज होईपर्यंत. जेव्हा हे पीठ तुम्ही छान भाजून घ्याल तेव्हाच हे आपले मोदक जे आहेत ते अगदी सुरेख आणि दिसायला अगदी खुसखुशीत, खायला अतिशय भन्नाट चवीचे होणार आहेत. चला तर आता इथं बघू शकता, इथं मी मोदक तुम्हाला उघडून दाखवते. अतिशय सुंदर असा हा मोदक गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेला आहे. अतिशय सुंदर दिसतो आणि खायला तर अतिशय भन्नाट लागतो. चला तर अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे मोदक बनवून घेणार आहोत. अतिशय सुंदर होतात आणि यामध्ये जे काही प्रमाण आहे ते म्हणजे 3 वाटी इथं गहू पीठ घ्यायचं आहे आणि 1.5 वाटी इथं गूळ वापरलेला आहे. त्यानंतर आपण इथं अर्धी वाटी तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स आपल्याला आवडीनुसार टाकायचे आहेत. सगळं व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्यायचं. पीठ छान खमंग भाजून घ्यायचं आणि त्यानंतरच असे हे एकदम रसरशीत खुसखुशीत असे हे गव्हाच्या पिठापासून हे मोदक बनवून घ्यायचे. चला तर अशा पद्धतीने इथे सगळे हे मोदक आपण बनवून घेणार आहोत. काय असतं बघा, घरातलं जे पीठ असतं म्हणजे गव्हाच्या पिठापासून हे जे मोदक बनवतो अगदी खव्याच्या चवीचे लागतात. जसे आपण खव्याचे मोदक बनवतो त्याच पद्धतीचे हे मोदक चवीला लागतात. चला तर त्यानंतर आपण प्रकार तिसरा पाहणार आहोत, ते म्हणजे अगदी पौष्टिक असे ड्रायफ्रुट्सचे मोदक. चला तर त्यासाठी मी इथं वेगवेगळे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. चला तर त्यासाठी आपण काय करायचं, गॅसवरती एक कढई ठेवायची. सर्वप्रथम आपण इथं काजू बदाम भाजून घेणार आहोत. मी पहिल्यांदा एक अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम इथं घेतलेले आहेत. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर इथं आपण मगज बी घेतलेले आहेत, भोपळ्याचे बी घेतलेले आहेत, ते देखील छान भाजून घ्यायचे. आणि त्यानंतर आपण इथं अक्रोड आणि पिस्त्याचे काप बारीक करून घेतले होते ते देखील भाजून घ्यायचे आहेत. आणि हे सगळं जे काही आपण ड्रायफ्रुट्स घेतले ते सगळे तुपावरती छान कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. आणि त्यानंतर सुकं खोबरं जे असतं आपलं ते देखील भाजून घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा, इथं आपण गॅसवरती लगेचच कढई ठेवायची आणि मी इथं घेतलेलं आहे ते म्हणजे मी इथं साखर गुळाचा काही वापर करणार नाही. इथं घेतलेलं आहे ते म्हणजे खजूर मी पूर्ण बारीक करून घेतलं होतं आणि त्यानंतर हे खजूर यामध्ये टाकायचं. ते खजूर आपण पूर्ण वितळवून घ्यायचं. म्हणजेच काय, त्याचं पूर्ण जसं उष्णता लागेल तसंच खजूर वितळलं जातं. लगेचच ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि एकजीव करून घ्यायचं. आणि बघू शकता जेव्हा आपण ड्रायफ्रुट्स टाकतो त्यावेळेस लगेचच गॅस बंद करायचा. आणि बघू शकता अतिशय सुंदर असं हे मिश्रण इथं तयार झालेलं आहे. आता काय करूया, खाली उतरून घ्यायचं आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे करायचे. आणि या पद्धतीने म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने मोदक साच्यामध्ये काय करायचं, सेट करून घ्यायचं. व्यवस्थित असं सेट करायचं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी उघडून बघितल्यानंतर अगदी रसरशीत आणि अतिशय भन्नाट चवीचा इथं हा ड्रायफ्रुट्सचा मोदक म्हणजे खजुराचा मोदक इथं तयार झालेला आहे. अतिशय सुंदर होतो, खायला तर अप्रतिम लागतो. असा हा ड्रायफ्रुट्सचा मोदक तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला नक्की बनवा. चला तर अशा पद्धतीने इथे सगळे हे मोदक बनवून घेतलेले आहेत. वरून थोडीशी खसखस टाकूया, म्हणजे मी इथं भाजलेली खसखस थोडीशी टाकलेली आहे. दिसायलाही सुंदर दिसेल आणि खाताना देखील अतिशय भन्नाट टेस्ट लागेल. आता तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा ड्रायफ्रूटचा मोदक अगदी खुसखुशीत बनतो, अजिबात चिकट चिवट होत नाही. चला तर त्यानंतर आपण प्रकार इथं चौथा पाहूया, तो म्हणजे केळीचे मोदक. अतिशय सुंदर असे हे केळीचे मोदक होतात. त्याकरता आपण काय करायचं आहे, फक्त आणि फक्त केळी आणि रवा वापरून इथं मोदक बनवणार आहोत. त्याकरता मी इथं 3 केळी घेतलेले आहेत. सर्वप्रथम आपण 2 केळी इथं कट करून घेणार आहोत, म्हणजे बारीक करून घ्यायचं, म्हणजे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतलं तरी देखील चालू शकतं. चला तर त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट 3 चमचे टाकायचं आहे, साखर 3 चमचे टाकायचं.
आणि तुम्हाला यामध्ये वेलची टाकायची असेल तर त्यातच टाकू शकता. आणि त्यानंतर काय करायचं, गॅसवरती एक कढई ठेवायची, त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं, चारोळे टाकायचे आणि त्यानंतर खसखस टाकायची आणि लगेचच हे जे केळीचं आपण मिश्रण बनवलं आहे ते त्यात टाकायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं. यामध्ये तुम्हाला आणखीन काही दुसरे ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते देखील टाकू शकता आणि एकसारखं परतवायचं. थोडासा कलर चेंज होण्यासाठी खायचा जो कलर असतो तो टाकायचा आणि पूर्ण घट्टसर मिश्रण होईपर्यंत आपल्याला हे गॅसवरती काय करायचं म्हणजे कढईमध्ये परतून घ्यायचं आहे. चला तर त्यानंतर आपण इथं गॅसवरती दुसरी कढई ठेवणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा 2 चमचे तूप टाकायचं. लगेचच एक अर्धी वाटी मी इथं रवा घेतलेला आहे आणि तो म्हणजे मोठी वाटी आहे. आणि त्यानंतर हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा. जसं भाजत जाल तसं त्यामध्ये थोडं थोडं तूप टाकायचं आणि एक केळ उरलं होतं म्हणजे आपण 3 केळी घेतली होती, त्यातले 2 केळीचा आपण काय स्टिफिन बनवलेला आहे आणि जे काही दुसरं जे केळ आहे त्या केळीचं आपण ह्याच्यामध्ये म्हणजे रव्यामध्ये टाकून देणार आहोत. आता केळ पूर्ण कट करून घ्यायचं आणि त्यानंतर टाकायचं. आणि मी इथं घेतलेला आहे मी केशरच्या काड्या मी भिजत घातल्या होत्या दुधामध्ये, ते टाकायचं आहे. अर्धी वाटी साखर टाकायची आणि त्यानंतर सगळं हे एकजीव करून घ्यायचं आणि छान हा रवा शिजला जाण्यासाठी एखादं ह्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे छान वाफ आली की पूर्ण रवा हा काय होईल फुलला जाईल आणि आपले मोदक देखील अतिशय सुंदर होतील. मी 1-2 मिनिटासाठी ठेवलं होतं. लगेचच आपण हे झाकण काढून बघायचं आहे आणि बघू शकता अतिशय खुसखुशीत असं हे इथं मिश्रण तयार झालेलं आहे. आता त्यानंतर आपण गॅस पूर्ण बंद करायचा आणि हे मिश्रण खाली उतरवून घ्यायचं. आणि यामध्ये आणखीन काही तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवे असतील तर या मिश्रणामध्ये पण तुम्ही टाकू शकता. आता मी हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घेऊन खाली उतरवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे मिश्रण जे आहे म्हणजे हे काही मिश्रण थंड होत बसायची काही गरज नाही. गरम गरम मिश्रणाचे आपण मोदक बनवू शकतो. आता मी एका डिशमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण ह्याला थंड होत बसायची काही गरज नाही. लगेचच काय करायचं, ह्याला आपण एकजीव करून हे तसंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे एक गोळा बनवायचा. जर हे मिश्रण थंड झालं तर काय होईल म्हणजे एकदम सुटसुटीत होईल आणि आपले मोदक पण बनणार नाही. त्याकरता एक गोळा बनवून ठेवला की गरम गरम आपलं हे मिश्रण तसंच राहील. त्यासाठी आता तुम्ही बघू शकता मी इथं हे केळीचं जे आपण मिश्रण बनवलं होतं त्या केळीच्या मिश्रणाचे छोटे छोटे अगदी छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घ्यायचे. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे. आणि त्यानंतर मोदक साच्यामध्ये काय करायचं, सर्वप्रथम आपण जे रव्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते पहिल्यांदा थोडं थोडं लावून घ्यायचं. एखादा ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असेल तर तो देखील लावू शकता. आणि त्यानंतर आपण लगेचच हे रव्याचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते पहिल्यांदा लावून घ्यायचं. म्हणजे मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते याच पद्धतीनं आपण या तिन्ही म्हणजे माझ्याकडे या 3 चकतीचा आपण म्हणतो तो साचा आहे त्या साच्यामध्ये असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं. मी तर व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असे छोटे छोटे गोळे करून ह्या रव्याचं जे मिश्रण आहे ते सेट करून घ्यायचं. आतमध्ये छान अशी जागा करायची आणि त्यानंतर जे आपण केळीचे मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण त्यामध्ये सेट करायचं आणि त्यानंतर पूर्ण व्यवस्थित कुठंही पोकळ भाग ठेवायचा नाही, व्यवस्थित सेट करायचं. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा आपला केळीचा मोदक इथं बनून तयार झालेला आहे. हा मोदक 8 ते 10 दिवस टिकण्यासाठी मदत होते, कारण जेव्हा आपण हे केळीचं मिश्रण भाजतो ते पण छान खमंग भाजलं गेलं पाहिजे आणि रवा देखील व्यवस्थित खमंग भाजला गेला पाहिजे. त्यामुळे 8 दिवस टिकण्यासाठी तर मदत होऊ शकते. अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे केळीचे मोदक बनवून घेणार आहोत. यामध्ये फक्त प्रमाण महत्त्वाचं आहे. प्रमाण जर योग्य असेल तर हे केळीचे मोदक अगदी अचूक प्रमाणामध्ये होतात आणि दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतात, झटपट बनतात आणि घरातले साहित्यांपासून आपण हा मोदक बनवून तयार करू शकतो. चला तर असा केळीचा मोदक अतिशय सुंदर चवीचा आणि भन्नाट चवीचा असा हा मोदक गणेश चतुर्थीला नक्की बनवा. चला तर त्यानंतर आपण प्रकार पाहणार आहोत 5वा, तो म्हणजे रवा नारळाचे शाही मोदक. आता इथं शाही मोदक म्हणजेच काय, जर चला तर त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक भांडं घेतलेलं आहे, म्हणजे स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. थोडंसं पाण्याचा मी याच्यामध्ये अंश ठेवलेला आहे, का तर हे भांडं करपू नये म्हणून. आणि त्यानंतर एक अर्धा लिटर यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. आणि आता हे दूध जे आहे थोडंसं गरम होत आलं म्हणजे उकळत आलं की लगेचच आपण यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे. आता साखर टाकल्या त्यानंतर आपण लगेचच हे भांडं काय करायचं, एक सारखं पूर्ण हे दूध उकळवून घ्यायचं. म्हणजे आपल्याला हे दूध पूर्ण आटवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी दुसऱ्या गॅसवरती याला ठेवून देते. आणि त्यानंतर आपण दुसरी एक कढई घ्यायची, थोडंसं 2-3 चमचे तूप टाकायचं आणि एक फुल्ल वाटीत आपण रवा टाकायचा आहे.
आणि रवा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता अतिशय सुंदर असे हे मोदक बनणार आहेत. त्यासाठी रवा अगदी खुसखुशीत आणि एकदम कलर पूर्ण चेंज होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. आता त्यानंतर मी यामध्ये ओलं खोबरं 1 वाटीभर टाकलेलं आहे. छान असं हे पण आपण या रव्यामध्ये काय करायचं, एकजीव करायचं, म्हणजे अजिबात करपवायचं नाही. पूर्ण याचा कलर असा ब्राऊन कलर येईपर्यंत रवा आणि आपण हे खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये हे दूध टाकायचं आहे. जे साखर आणि दूध आपण ठेवलं होतं, अर्धा लिटर दुधामध्ये आपण पूर्ण पाव किलो आपलं इथं काय झालं पाहिजे, दूध झालं पाहिजे. म्हणजे 2 वाटी दूध असेल तर 1 वाटी दूध व्हावं इतपत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला हे दूध ओतायचं आहे. यामध्ये एकदम दूध ओतू नका, जसं लागेल तसं या मिश्रण म्हणजे ह्या रव्यामध्ये हे दूध मिक्स करायचं आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा. थोडंसं रवा फुलण्यासाठी मी थोडंसं एक झाकण ठेवते आणि नंतर बघू शकता पूर्ण हा रवा काय झालेला आहे, फुलला गेलेला आहे. यामध्ये दूध वापरलेलं आहे, त्यामुळे तर अतिशय सुंदर असं टेक्स्चर येणार आहे आणि चवीला तर अतिशय भन्नाट लागणार आहेत. आता बघू शकता पूर्ण हे मिश्रण एकजीव करायचं आणि त्यानंतर गॅस मी लगेचच बंद केला होता जेव्हा दूध टाकून आपण झाकून ठेवलं होतं तेव्हा. आता त्यानंतर हे खाली मिश्रण काढून घ्यायचं. थोडंसं आपण वेलची पूड टाकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकजीव करून घेऊयात आणि त्यानंतर आपण याचे छान मोदक बनवून घेऊया. आता यामध्ये आणखीन काही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकणार असाल, म्हणजे काजू बदामचे बारीक अगदी काप करून टाकला तर अतिशय भन्नाट टेस्ट लागते. आता मी इथं काही वापरलेलं नाही, डायरेक्ट आपण काय केलेलं आहे, मोदक साचा घेतलेला आहे. एखादा ड्रायफ्रूट्स असेल तर तो टाकू शकता आणि त्यानंतर आपण या मिश्रणाचा छान गोळा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर मोदक साच्यामध्ये असं सेट करून घ्यायचं. छान असं एकदम प्रेस व्यवस्थित करायचं आणि छान हे जे रवाचं मिश्रण आहे ते पूर्ण छान एकदम व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं. आणि सेट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक इथं बनून तयार झालेला आहे. हा जो मोदक आहे तो आपण रवा नारळापासून बनवलेला आहे, त्यामुळे तर अतिशय सुंदर लागतो. आणि थोडंसं दूध काय केलेलं आहे आपण इथं आटवून घेतलेलं आहे, त्यामुळे तर अतिशय सुंदर अशी याची टेस्ट येणार आहे. आता बघू शकता अगदी मस्त असा रसरशीत म्हणतो आपण असा हा मोदक इथं बनवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण दुसरे सगळे मोदक इथं बनवून घेणार आहोत. या पद्धतीने म्हणजे मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर बघू शकता असा हा मोदक इथं बनवून घ्यायचा आहे. असा हा रवा नारळापासून झटपट तयार होणारा आणि घरातलं साहित्य जे असतं तेच वापरायचं आहे आणि असे हे सगळे मोदक आपण इथं बनवून घ्यायचे आहेत. चला तर ह्याच जो रवा नारळाचा मोदक आहे तो मोदक मी तुम्हाला थोडासा फोडून पण दाखवते. बघू शकता अतिशय सुंदर असा मोदक बनलेला आहे. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या सगळ्या मोदकाच्या रेसिपी कशा वाटल्या त्या कमेंट करून मला नक्की सांगा आणि कोल्हापुरी तडका या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद